नमस्कार मंडळींनो, कसे आहात तुम्ही? छान आहेत ना? बरे आहेत ना? हो. मग का आज ना घटस्थापना केली आहे आपण आज. काय आई आंबेचा घट बसलेला आहे, आई मातोश्रीचा घट बसलेला आहे. आता आज आपण आहे ना घटाची स्थापना केलेली आहे. काय हो का देवघरात मी काय केलं, देवघरात ना घट मांडलेला आहे. कारण आमच्या ना पहिल्यापासून आहे ना देवघरातच घट मांडलेला आहे. तर काल आहे आपली ना नागिलीच्या पानाची पहिली माळ केली ना आपण. काय तर आजचा कलर आपला आहे ना पांढरा कलर आहे. पांढरा कलर हा शांततेचं प्रतीक आहे. काय मग आज पहिल्या दिवशी नागिलीच्या पानाचीच माळ घालायला लागत असते. काय असे असा घट बसवलेला आहे. काय आमचे तर असंच घट बसवीत असतात. आणि बाकीचे जे हे आहेत ना, बाकीचे जे फोटो वगैरे आहेत ना कुलदैवताचे त्यांचे, ते सगळे नागरीच्या पानावर ठेवायला लागतात. 9 दिवस आहेत ना. आता 9 दिवस देवांची पूजा करायला नाही लागत, कारण आई मातोश्री झोपलेली असती, आई आंबेना झोपलेली असती. त्यामुळे 9 दिवस देवपूजा ही प्रकार नसतेच. दररोज घटाची घटमाळ करावी लागते. काय दुर्गा मातेच्या आशीर्वादाने खूप सगळ्यांचं चांगलं हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे आपली. 9 दिवसाचा मला पण उपवास असतो. आमच्या तर बऱ्याच जणांना 9 दिवसाचा उपवास आहे. काय तो उपवास आपल्याला दसऱ्या दिवशी सोडला जातो. काय असे घट वगैरे आम्ही मांडलेले आहेत. काय दुर्गा मातेचा आशीर्वाद असला ना खूप छान चांगलं होत असतं. सगळ्यांचंच चांगलं होणार आहे. काय दुर्गा मातेच्या आशीर्वादाने ना सगळ्यांचं चांगलं होत असतं. काय अशा घटाची स्थापना केलेली बाळांनो बघून घ्या. मला भरपूर कमेंट आल्या, ताई तुमचा घट दाखवा. म्हणजे चला अजून आता घटच दाखवा. आपण त्यांना मानही केलेला, काय स्थापन केलेला म्हणून दाखवलं मी आज तुम्हाला घट. हे धान्य ते असं टाकायला लागतं. वावरी शेतामधून वावरी आणून शेतामधून वावरी आणली की ती धान्य त्यात मिक्स करून घट ताटामध्ये मिक्स करून ठेवायचं आणि त्याच्यावर घट मांडायचा. हे अशा प्रकारे अखंड ज्योत पण ठेवायला लागत असते. दिवसभर रात्रभर अखंड ज्योत असते. आता उद्या दुसरी माळ आहे. काय 9 दिवस पाना फुलांच्या माळा असतात. 9 दिवस 9 प्रकारच्या माळा येत असतात घालायला. काय आता हिला आज परत सरक थांब, राहू दे ग, शांत बच्चू. आता ह्या 9 दिवसामध्ये सगळेजण देवाला जातात, देवीला जातात, जे त्या पुट्ट्या परीने. काय आई मातोश्रीच्या पाया पडायला अशा अखंड ज्योत ठेवायला लागत असते. रात्रंदिवस जळलेली चांगलं असतं तेल. तिच्या आशीर्वादाने आपलं खूप छान होतं, चांगलं होतं. असे बाकीचे देव थोडे साईडला. हा माझा छोटासा मिनी ब्लॉग कसा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, चला. वीडियो में जाकर सब्सक्राइब करो. बाय बाय.